then you will become that person. त्याच्यानंतर येतात फिलिंग्स. आपले भावना काय काय जनरेट होतात. नॉर्मली 60-70 हजार विचार आपल्या डोक्यात एका दिवसात येतात. त्यातले बरेचसे विचार हे व्यर्थ विचार असतात, त्याचा काही अर्थ नसतो. काही निगेटिव्ह विचार येतात, तर ते निगेटिव्ह विचार डोक्यात येऊ नये याच्यासाठी तुम्हाला कंटिन्युअसली पॉझिटिव्ह विचार भरणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह लोकांची संगत पाहिजे. जर तुम्ही निगेटिव्ह पोरांबरोबर राहिले तर तुमच्याही डोक्यात तसेच टाईपचे विचार येतात आणि मग फिलिंगही तसेच येतात आणि आपलं वागणंही तसंच होतं. नंतर वृत्ती, ॲटिट्यूड चेंजेस एव्हरीथिंग. ॲटिट्यूडवर एक प्रेझेंटेशन आहे मॅडम, तुम्ही दाखवू शकता का ते? तर नेक्स्ट हे बघा, तुम्ही कुठे पोहोचणार आहे, व्हॉट इज दी टोटल कॅपॅसिटी, तुमचं जे अल्टिमेट कुठे पोहोचणार आहे ते ऍटिट्यूडवर अवलंबून आहे आणि हे मॅथमॅटिकली प्रूव्ह करू शकतो आपण. A to Z ला 1 to 26 आपण जर वेटेज दिलं. नेक्स्ट नॉलेज, ज्ञान. ज्ञान कितीपर्यंत देते पहा, 96%. तुम्हाला 96% पर्यंत जात आहे. नेक्स्ट लक. सगळ्यांना असं वाटतं की नशिबावर सगळा खेळ आहे. ॲज अ स्पिरिच्युअल पर्सन मी सुद्धा बिलीव्ह करतो की नशीब प्लेज लॉट ऑफ रोल, बट तुमचं जे लक आहे दॅट टेक्स यू ओनली 47%. लीडरशिप क्वालिटी, लीडरशिप 89%. लीडरशिप ही फार महत्वाची धरण्यात येते आजकाल, पण लीडरशिप मध्येही वेगवेगळे प्रकार आहेत आणि कोण किती सक्सेसफुल होतो इट इज अगेन रिलेटिव्ह. दॅट टेक्स यू टू 89%. नेक्स्ट 100 काय करतं बघा. नेक्स्ट ॲटिट्यूड ओनली. वृत्ती जी म्हटलं मी, तुम्ही कशा गोष्टीला कशा पद्धतीने विचार करता आणि कसे वागता हे फार महत्वाचं आहे. ॲटिट्यूड ओनली मेक्स 100% पर्सनॅलिटी. एक अजून शब्द आहे, तुम्हाला कोणाला माहित असेल तर सांगा. ॲटिट्यूड नंतर दुसरा शब्द आहे जो 100 पैकी 100 मार्क देतो. नेक्स्ट दॅट इज डिसिप्लिन. तुम्ही हे बघा, आता मी परवा यांच्या बरोबर बोललो होतो, जेवढे सगळे मोठे लोक झालेत, म्हणजे बिल गेट म्हणा किंवा स्टीव्ह जॉब म्हणा किंवा जेवढे मोठे, इव्हन नरेंद्र मोदी म्हणा, किंवा जेवढे कोणी खूप मोठ्या लेवलला गेले, त्याचं बेसिक जे आहे ते डिसिप्लिन आहे. यू विल फाइंड मोस्टली दे गेट अप अर्ली. प्रत्येक त्यांचं एक चाकोरीबद्ध ते डिसिप्लिन स्वतःला करतात, त्याच्याशिवाय तुम्ही वर जाऊ शकत नाही. तर वृत्ती आणि हे डिसिप्लिन, शिस्त. आता तुम्ही जे युनिफॉर्म घालून आले सगळे, इट इज पार्ट ऑफ डिसिप्लिन. कित्येकदा एखाद दिवशी युनिफॉर्म नाही घातलं तर वापस पाठवतात कॉलेजमध्ये. याचं कारण येतं की डिसिप्लिनचे जे तुम्हाला अंगी बाळगायला पाहिजे, त्याच्यासाठी हे तुमचं कॉलेज, अथॉरिटीज, प्रिन्सिपल इन्सिस्ट करतात. गो बॅक टू अवर. तर हे जे ॲटिट्यूड आणि डिसिप्लिन हे नेहमी लक्षात ठेवा. हो जाएगा कर लेंगे असं नाही, आजचं आज झालं पाहिजे आणि मला हे करायचंच आहे. दुसरी गोष्ट एक अजून, हे बघा, आता ॲव्हरेज टीचर बताता है, ब्ला 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 सांगतात. एक याच्यावर पोरांना विचारत, मॅडम तुम्हाला मी शिकवते ते समजते का? तर मुलं काय सांगतात, आप जो कह रहे हैं वो सच है, और जो आप हमें समझ में आया वो आपका वहम है. म्हणजे मुलांना काय समजते हे टीचर कधी लक्षात घेत नाही, ते नुसते
वन वे ट्रैफिक। अच्छा टीचर क्या है, समजता है, तुम्हाला काय समजलं त्याचाही फीडबॅक घेतात, आणि बेहतरीन टीचर ऍक्शन करून दाखवतात. म्हणजे तुम्ही पुढच्याच्या ऍक्शननी समजता. एक एक्सरसाइज करू आपण, थोडे उभे राहा सगळेजण. सगळ्यांनी असे हात वर करा आणि जगातली जेवढी एनर्जी आहे ती आपल्या डोक्यात करा, आणि मी जे जे करतो, जे जे सांगतो तसं तसं करा. दोन्ही हात गोल फिरवा आणि ईश्वराला प्रार्थना करा की सगळ्या जगातली एनर्जी माझ्या शरीरात प्रतिज्ञा करा मी सगळ्या जगात आनंद राहील, इंटिग्रिटी फॉलो करीन, मी कोणालाही त्रास देणार नाही, आणि सगळ्या जगातलं सगळं नॉलेज मी घ्यायचा प्रयत्न करीन. नंतर एक टाळी वाजा. Now you connect your hand to your nose. बघा मी काय सांगितलं, मी जे सांगतो ते का मी काय सांगितलं, कनेक्ट युअर हँड टू युअर नोज. आणि सगळ्यांनी 99% लोकांनी म्हणजे मी जे करतो, बेहतरीन टीचर जो है वो जो करता है उसके ध्यान देता है. म्हणजे मी सांगतो एक आणि करतोय, तर त्याचं आपण कोण सिलेक्ट करतो की तो करतो. तो टीचर करून दाखवाय प्रॅक्टिकली, दॅट गिव्स द इम्पॅक्ट. काय सांगतो आणि काय करतो हे याच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. अच्छा, अजून आता हे कॉलेज आहे बघा, तुम्ही 11वी आहे 12वी म्हणा, नंतर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाण, काही जण कंटिन्यू करा. या तीन कोणाकोणाचे नाव आहे? पहिलं कोण आहे? दुसरा आणि तिसरा कोण आहे? हे स्टुडंट. कोणाचे स्टुडंट आहेत? याचा गुरु कोण होता तिघांचा? द्रोणाचा. गुरु एकच होता, स्टुडंट 3 प्रकारचे होते, म्हणजे बाकीही होते, पण हे 3 सगळ्यांना माहिती आहे आपल्या मायथॉलॉजीमध्ये. अर्जुन हा द्रोणाचार्याचा पेट स्टुडंट होता. प्रत्येक टीचरचे काहीतरी खास पोरं असतात, त्यांना गोड लावतात ते तर माहिती होतं. अर्जुन हा राजाचा मुलगा होता. अश्वत्थामा कोण होता? द्रोणाचार्याचाच मुलगा होता, तो टीचर होता त्याचाच मुलगा होता. आणि तिसरा एकलव्य होता. एकलव्य हा किंवा आदिवासी कम्युनिटीचा होता. त्याला द्रोणाचार्यांनी सांगितलं की तुला शिकवणार नाही, पण त्यांनी काय केलं, द्रोणाचार्यांची मूर्ती बनवली आणि तो स्वतः करते. त्याला कोणी शिकवलं? मूर्ती त्यांनी बघा आणि प्रॅक्टिस करायची. खरं ते एज्युकेशन म्हणजे काय? मोस्ट ऑफ द पीपल डोंट नो. टीचर करतो एज्युकेशन. तुम्ही जर डिक्शनरी पाहिलं तर एज्युकेट म्हणजे काय? एज्युकेट इज टेक आउट. जगात जे नॉलेज आहे ते कुठून आलं? हे कोणीतरी त्याच्यावर प्रयोग करतात आणि शिकतात. देन वी पास इट ऑन टू समबडी. पण कोणीतरी तर ते शोधून काढतात. लिहिणे, कोणीतरी पहिल्या माणसाने लिहिले, बाकी आपण सांगतो की असं लिहायचं. तर एज्युकेशन म्हणजे टू टेक आउट. तर तसंच यांनी प्रॅक्टिस करून करून आणि एक अशी लेवल आली की हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता. हा एकलव्य. आताही एकलव्य कॉलेज, शाळा वगैरे त्याच्या नावाने अजूनही आहेत. त्याचा मग अर्जुनाला कॉम्पिटिशन होऊ नये म्हणून त्याचा अंक कापून दिला. तुम्हाला आता शिकवली की नाही.
पण अर्जुन हा नंबर वन राहावा म्हणून त्याला आमचा द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणेत मागून दिला. असे हे पूर्वी व्हायचं आता. पण सांगायचं तात्पर्य म्हणजे अश्वत्थामा जो होता तो सिरियस स्टुडंट नव्हता. घरचंच बापाचं माले किंवा आपल्याच शाळा आहे असं करून तो शिकत होता आणि त्याला शामध्ये तुझी विद्या तुझ्या कामी नाही येणार. अर्जुनाला एक्सपर्ट झाला तो, त्याचं लक्ष होतं, ते लक्ष सांगितलं होतं, त्याला नुसता तो पक्षाचा डोळाच दिसायचा की याला मला भेद करायचा, बाकी त्याला झाड नंतर दिसायचं किंवा पक्षी सुद्धा नव्हतं. तर एवढा फोकस तुमचं दोन पाहिजे. आणि सांगायचं तात्पर्य एकाच कॉलेजातून निघालेले, एकाच घरातून निघालेले 4 जण वेगवेगळे होते. थोडी चेअरमॅन बनतो पण बोलतात. तुमच्यावर अवलंबून आहे की शाळेतून शिक्षकांनी काय शिकवलं, त्यातून काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं ते तुम्ही ठरवायचं. किती शिकायचं बिना शिक्षकांनी तो शिकला. आणि आता तुम्ही जर पाहिलं ऑलिम्पिक मध्ये किंवा मोठाले जे गोल्ड मेडल्स वगैरे जे आहेत किंवा जे टॉपर्स आहेत ते कुठल्या खेड्यापाड्यातल्या शाळांमध्ये हिमादास होती, तिला हा मोठं होते, तिच्याजवळ जोडे घालायला नव्हते, ती वगैरे राहणार आहे. हा आता अशात जो आता झाला फेकतोय ज्यांनी गोल्ड मेडल मिळवलं पाहिलं त्याला भागा बापूचे प्रॅक्टिस करायचं होतं. बापूजी त्याच्याजवळ पैसे नव्हते भाला घ्यायला. भाला म्हणजे असे जे लोक आहेत ते गो आहेत बिकॉज ऑफ देअर स्ट्रगल. आणि ते ज्यांच्याजवळ एअर कंडिशन रूम्स आहेत, कोचिंग क्लासेस आहेत. कधीच मला तरी अजून आठवत नाही की DPSचा किंवा भारतीय विद्याभवनचा मुलगा एखादा ऑलिम्पिकमध्ये गेला सगळे खेड्यापाड्यातले तेवढ्या जातात, कारण संघर्ष करण्याची शक्ती त्यांच्यात जास्त असते. मी सुद्धा रामटेकच्या म्युन्सिपल शाळेत शिकलेलो आहे आणि आमच्या बॅचमध्ये जवळपास जेवढे IAS असतील सगळे खेड्यापाड्यातले म्युन्सिपालिटीच्या शाळेतले. कारण तिथे जे आपण शिकतो अदर दॅन स्कूल परत काही शिकतो. म्हणजे घरून शाळेत जाणे हा सुद्धा एक त्यांच्याकडे एक मोठा इश्यू असतो. पायी जाणे, दप्तर घेऊन जाणे. काही काही आमच्या मागच्या जनरेशनला पोहत मध्ये क्लास करून जायला लागले. आमच्या थोडी परिस्थिती इम्प्रूव्ह झाली. अजूनही कितीतरी कष्टाने लोकांना शाळेत जावं लागतं. तर आपण खेड्यातून आहे किंवा छोट्या गावातून आहे म्हणून आपण वर जाऊ शकत नाही असं तुम्ही डोक्यात ठेवू नका. तुम्ही फक्त आपली प्रॅक्टिस करा. नॉलेज आता तर खूपच इझी झालेलं आहे. गुगल एवढी फॅसिलिटी एव्हरीवेअर. तुम्हाला काय शिकायचं आहे, चॉईस इज युअर्स. प्रत्येक गोष्ट मी आजही व्हिडिओ बघून खूप गोष्टी शिकत राहतो. हे बघा ही या चित्रात बघा समोर आहे ती म्हातारी आहे, पण ती स्वतःला आरशात काय बघते, दिसणं आहे. असं तुम्ही स्वतःला काय परसेप्शन, तुम्ही स्वतःला काय समजता, मी हे नाही करू शकणार, आय कांट नाही पाहिजे, आय विल, आय कॅन, अशी नेहमी इच्छा ठेवा. मांजर असली म्हणून कित्येक उदाहरणं असतात. काल परवाच एक व्हिडिओ पाहिला मी, साप, तो आपला गरुड असतो, बाज पक्षी, नॉर्मली तो सापाला खातो. तर त्या दिवशी एक व्हिडिओ दाखवला की सापाने त्याची मान मरोडली आणि त्याला मारलं.
जहाँ तक रास्ता दिख रहा है वहां तक चलो, उसके आगे का रास्ता वहां जाने पर दिखेगा. तुम्ही चालत राहा, आपले प्रयत्न कंटिन्यू ठेवा. मॅडम ने थोडं पास किया. संघर्ष का अकेला पण जो काटता है वही दुनिया का उजालो काटता है. म्हणजे संघर्ष मी जे ताई मी नक्की सांगून राहिलोय, जेवढा तुम्ही स्ट्रगल कराल येईल जो आहे, जो संघर्ष में टिकता है वही इतिहास लिखता है, जो नहीं टिकता है वो इतिहास बन जाता है. सोचा किसी हफ्ते से बात करें, शेयर सारे जज्बात करें. यू शेअर, तुम्हाला जे जे वाटते मित्रमंडळ, नेटवर्किंग इज मोस्ट इम्पॉर्टंट इन लाईफ. आणि आजच्या घटनेला जेवढं तुमचं नेटवर्किंग राहील, जेवढ्या लोकांशी कॉन्टॅक्ट राहतील, तेवढे तुम्ही पुढे जाल. सोचा किया तो फैसला कुछ खुशियां बांटने का, दिल ने कहा क्यों ना आपसे ही शुरुआत करें. तर हे जे आम्ही जे जात राहतो इकडे तिकडे, की वी वॉन्ट टू whatever we have earned all these years, we want to distribute. वही बातें जिंदगी में कामयाबी, जो खामोशी से अपना काम करते, चुपचाप अपना काम करत रहा. तुम्ही संघर्ष में आदमी अकेला होता है, लेकिन सफलता में लोगों का रेला होता है. जो ओलंपिक गोल्ड लेके आता है उसके पीछे पूरी दुनिया भागती है. जो हार के आता है कोई एयरपोर्ट पे भी नहीं जाता है, उल्टा लोग गाली देना शुरू करते हैं. भरोसा खुद पर क्यों ढूंढता है फरिश्ते, पंछियों के पास नहीं होते नक्शे, फिर भी ढूंढ लेते हैं रास्ते. आपल्यावर हौसलों से उड़ान होती है, पंखों से नहीं. मॅडम आपण याला ते स्टोरी आहे बघा, क्रोस स्टोरी. एक माणूस खूप कमजोर असतो, तो फ्रस्ट्रेटेड असतो. त्याला वाटते की मला काहीच नाही मिळालं आयुष्यात. ही वॉज व्हेरी अँग्री विथ गॉड. गॉडला तो सांगतो की मला काहीच दिलेलं नाही. गॉड त्याला एक एक्सरसाइज देतो की हा जो बोल्डर आहे तो तू ढकल. एक कावळा असतो, त्याला कावळ्याला नेहमी असं वाटत राहते की मी काळा काळा आहे, माझ्यावर कोणी लक्ष देत नाही, मला सगळे उडवून लावतात किस्मती, आणि त्यालाही फ्रस्ट्रेशन असतं. तर तो एकदा पुढे कन्सिडर अदर्स टू बी, म्हणजे माझ्यापेक्षा सगळं जग सुखी आहे, मीच फक्त वाईट आहे, असं त्याला फिलिंग. वन्स अपॉन अ टाइम अनहॅपी विथ हिज लाईफ. One day he started trying with sitting on a branch of a tree. त्याच्या खाली एक साधू बसलेला असतो, त्याच्याकडे तो जातो. Just they drop of lamb's tears, त्याच्याकडे त्याचे अश्रू पडतात. Mark raised his head and saw that तो कावळा असतो, तो रडतो. तो म्हणतो मला Mark asked him what are the matter, what is the matter? My friend, what are you crying? Why are you crying? No one gives me anything to eat, everyone hates me. मला सगळे कावळ्याची काही व्हॅल्यूज नाही पडतात. Death is better than such a life. Hearing the कावळ्याचे वर्ड्स ऐकतो आणि तो म्हणतो की ठीक आहे, असं कर, तुला काय व्हायचं ते सांग, पूर्ण हॅपी आहे तुझ्यापेक्षा, तुला जे वाटेल ते मी बनवून देतो. बट दी राव्हन डिड नॉट अंडरस्टँड दी विजडम ऑफ द मॉन अँड केप्ट ट्राइंग. तुला काय व्हायचंय ते सांग, तू असं कर, तुझ्यापेक्षा जो खुश आहे त्याच्याकडे जा. इट कॅन मेक यू दॅट विथ माय मंत्र. तुला काय पाहिजे ते मी बनवू शकतो. हॅपी इट सेड दॅट मला स्वान बनवा पुढे. प्लीज मेक मी स्वान. स्वान म्हणजे आन्सर पुढे. ओके पुढे. स्वान आस्क हिम वेदर ही इज हॅपी विथ हिज लाईफ. स्वान कडे जातो तो. स्वानला विचारतो
फॉन्ट मध्ये जातो, स्वान म्हणतो की नाही आय एम नॉट हॅपी, मी आज तू एवढा सुंदर आहे, दुधासारखा पांढरा आहे वगैरे, यू आर दी हॅपीएस्ट बर्ड इन दी वर्ल्ड, पण तो म्हणतो नाही आय एम नॉट हॅपी, मी सुद्धा खुश नाहीये. तू असं कर, तू या पोपटाकडे जा, त्याच्याकडे पहा किती कलरफुल बर्ड आहे तो. नेक्स्ट, माझ्याकडे व्हाईट शिवाय दुसरं काहीच कलर नाही आहे, तर हा पोपट पहा किती रंगी बेरंगी आहे, त्याच्याकडे जा. त्याच्याकडे जातो तो, या पटापट त्याच्याकडे जाऊन तो त्याला विचारतो आर यू हॅपी, तो म्हणतो नाही मी पण नाही आहे हॅपी. In my brain I am not happy to see people keep parrots in cage. आमच्या जेवढ्या सौंदर्यामुळे बोलण्यामुळे पिंजऱ्यात ठेवतात. आमच्या वेळेस एक कविता असं, तुझी वाणी कोणी म्हणती गुण तू तसे मला, पिंजऱ्यात ठेवतात त्या वाणीमुळे आणि त्याच्या सौंदर्यामुळे. He is also not very happy. He is also much more colorful than me. एवढं सगळं ऐकल्यावर तो पिकअपकडे जातो. पिकअपकडे गाडी किती कलरचे आहेत, सुंदर आहे सगळ्याचे. तो पिकअप म्हणतो मला सगळ्या याच्यामुळे लोक झू मध्ये ठेवतात. शेवटी काय होतं की त्या कावळ्याला पिकअप पुढे शेवटी म्हणतो की मला शेवटी काय पिंजऱ्यात ठेवतात लोक, झू मध्ये ठेवतात. पण कधी कावळ्याला झू मध्ये पाहिलंय का तुम्ही? यू आर दी रिचेस्ट अँड दी मोस्ट वंडरफुल बर्ड इन दी वर्ल्ड. सगळे तुला पिंडदानासाठी तुझी वाट पाहत राहतात. तुझ्यापेक्षा सुखी कोणीच नाही आहे या जगात. तर तुम्ही काय आहे हे तुम्ही ठरवायचं. आपण स्वतः कमजोर आहे असं धरू नका. जे दिलंय आपल्याजवळ एनॉर्मस पॉवर्स आहेत. एक आमच्या मद्रासमध्ये एक आमच्या कॉन्फरन्समध्ये एका बाईला बोलावलं होतं आम्ही, सोल फ्री फाउंडेशनचे, ती रामनाथ. तर ती बाई हे होती काय म्हणतात पॅराप्लेजिक. पॅराप्लेजिक म्हणजे ज्यांना काहीच हालचाल, बोट सुद्धा ते पान उचलू शकत नाही. तिने आम्हाला सगळ्यांना उभं राहून सांगितलं की तुम्ही एक उडी मारून दाखवा, आणि सगळ्यांनी उडी मारली जशी आपण आता ऐकलं ते. तर ती म्हणे हे तुम्हाला जेवढं सोपं वाटतं तसं नाही आहे. पॅराप्लेजिक माणूस हा पान सुद्धा उलटू शकत नाही, काहीच नाही करू शकत ते लोक. ती पहिले एक फुटबॉलची खेळाडू होती आणि तिचा ऍक्सिडेंट झाला. त्याच्यानंतर ती बिचारी पॅराप्लेजिक आणि त्याच्या आईने व्हीलचेअरवर आणलं होतं आमच्या कॉन्फरन्सला. पण तिने ठरवलं की मी अशा लोकांना सेल्फ सफिशियंट करीन. ही स्वतः पॅराप्लेजिक आहे. तिने ठरवलं की मी अशा 200 माणसांना सेल्फ हेल्प ग्रुप बनवीन आणि त्यांना हे करीन की ते स्वतःच्या पायावर नाही पण स्वतःच्या भरोशावर उभे राहतील, स्वतःचे कमावतील. तर तिने एक सोल फ्री नावाची फाउंडेशन काढले, तुम्ही गुगलवरही पाहू शकता. तर ती संस्था काय करते माहितीये का, सगळ्यांना पैसे कसे कमवायचे ते शिकवते. या पॅराप्लेजिक म्हणजे पूर्णच ते फक्त ते बोलू शकतात, दुसरं काही करू शकत नाही. तर ते त्याचा उपयोग करून हे जे सिरियल्स बनतात, कार्टून्स बनतात, त्याचे जे आवाज डबिंग करतात, प्राण्यांचे आवाज, माणसांचे आवाज, तर ते डबिंगचे कॉन्ट्रॅक्ट ती घेते आणि सगळ्यांना सेल्फ सफिशियंट तिने बनवून ठेवलेलं आहे. म्हणजे जे आपल्याला असं वाटतं की कोणी काहीच नाही करू शकत, बट स्टील यू हॅव समथिंग. आणि जे तुमच्याकडे आहे त्याला तुम्ही एनकॅश करा, त्याला वापरा, यू कॅन डू वंडर्स. एक ते ट्री वाला दाखवा मॅडम, टाइम्स ऑफ इंडिया. त्याला करता आवाज आहे, झाड पडलेलं आहे रस्त्यावर बघा, पोलीस बघा डायव्हर्ट करतायत सगळ्या ट्रॅफिक. मिनिस्टर आहे त्याला सांगतात की तुमच्यासाठी दुसरी तिकडे आणि दुसरी गाडी अरेंज केलेली आहे.
सगळे पाहून चालले जातात. आता लहानसा मुलगा पाहत होती 5वीतला, तो त्याला माहिती नाही फ्युचर काय आहे, माझी ताकद किती आहे, ही इज टोटली नॉट नोईंग व्हॉट इज अननोन. आणि त्याला वाटतं की हे झाड आपण हलवू. त्याचे सगळे स्ट्रिक्ट अर्चिंग स्ट्रिक्ट चिल्ड्रेन दे कम टू हेल्प हिम. मग मोठ्याही पोरांना लाज वाटते, तेही येतात. तर याचं थीम जे आहे, टाइम्स ऑफ इंडियाने 10 वर्षापूर्वी काढलेलं आहे. म्युझिक अनफॉर्च्युनेटली नाही आहे, अदरवाईज तुम्ही लक्षात आलं असेल काय आहे. त्या लहान मुलांनी लीड घेतला. स्टार्ट फ्रॉम सेल्फ अँड दी होल कायनात, होल पूर्ण विश्व तुमच्या मदतीला येऊ शकते आणि यू कॅन डू व्हॉट एव्हर यू हॅव डिसाइडेड. आय थिंक आय हॅव टेकन इनफ टाइम. असं तर पुष्कळ देत असते, पण आय थिंक असं वाटतं की सगळे यू आर प्रेझेंटिंग ना, अप्रिशिएटेड बाय एव्हरीबडी. तर मला असं वाटतं आणखी जर काही असेल 5 मिनिटं चालेल तर काही आणखी सांगण्यात आलं. दुसरं एक बघा तुम्ही, ते बेस्ट व्हिडिओ हे बघा. आज आता गुजरातीत आहे, पण आता ऑडिओ नसल्यामुळे तरी पहा, म्हणजे बी केअरफुल. हाय गरीब मुलगा बसलेला आहे तिथे. आमच्या लहानपणी आम्ही याचे टायर घेऊन चालत होतो, तशा टाईपचं ते खेड्यात तो तुम्हाला अजूनही दिसत असेल अशा टाईपचं मुलं. ते बघा सिटी. त्या टायरला एक 50 रुपयाची नोट खिळ्याला चिकटलेली आहे. त्याला असं वाटतं की काय करू याचं, त्याला जिलेबी दिसते की खाऊ का मी. या बाईचे ती चहावाली आहे, तिचं ते ग्लासेस तुटलेले. तो सगळे त्याचे जे प्रलोभन या बॉलने तिचे सगळे ग्लासेस तुटले. ती बाई त्याचा बॉल वापस तुटून टाकते. आणि हा त्याच्या 50 रुपयांनी ते ग्लासेस आणून तिथे रिप्लेस करतो. तर तुम्हाला जे मिळालेलं आहे, जे रिसोर्सेस तुमच्याजवळ आहेत, हाऊ बेस्ट यू कॅन युटिलाइज. हे गुजरातीत आहे खरं तर व्हिडिओ ऑडिओ त्याचा, पण रिअली त्या मुलांनी एवढी बुद्धी वापरली की मोस्ट अप्रोप्रिएट यूज हा. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की तुम्हाला जे जे दिलेलं आहे देवानी, आपल्याला काहीही नाही दिले असं वाटतं. खरं तर आपली बॉडी जी आहे, तुम्ही तर आजच्या जनरली आजच्या कमर्शियली जर बॉडी पार्टचे व्हॅल्यू काढली तरी इट विल बी फ्यू करोड्स. एक किडनी 40 लाखाला विकतात. देवानी सगळं फुकट दिलेलं आहे आपल्याला आणि सगळ्यांना दिलेलं आहे. एक अजून एक आम्हाला आर्ट ऑफ ऑप्टिमिझम नावाचं पुस्तक आहे, जेम्स स्टोवालचं. तुम्ही कोणाला आहे वाचा. तो जेम्स स्टोवाल जो होता तो टोटली ब्लाइंड झाला 29व्या वर्षी, आणि त्यांनी पुस्तक लिहिलं ते आर्ट ऑफ ऑप्टिमिझम. तर अमेरिकेतला तो माणूस होता आणि त्याला जिथे पद्धत आहे अमेरिकेत की कोणी जर ब्लाइंड बिंड झाला तर ते गव्हर्नमेंटचा माणूस येतो, काउंटी म्हणतात त्याला, आपली म्युन्सिपालिटी असते तसं, तिथला माणूस येतो आणि त्याला काउन्सिलिंग करतात की आता तू ब्लाइंड झालेला आहे, यू कॅनॉट डू एनिथिंग,
तर तुझं आयुष्य या 10x10च्या रूममध्ये राहील आणि तुला काय फरक पडतो 20x20चा हॉल 40x40चा हॉल असला काय 10x10चा इट डझंट मेक डिफरन्स. जसं कैदी राहतात नेल्सन मंडेलाचं त्याच्या पुढे उदाहरण असते. कैद्याची कितीतरी 27 वर्ष किती नेल्सन मंडेला आफ्रिकेचे हे होते प्रेसिडेंट. तर तसंच तुझं आयुष्य आता कैद्यासारखं राहील असं समजतो आणि आपलं जे आलं जेवण ते जे पण डिडंट ऍक्सेप्ट त्याला ते मान्य नव्हतं. तर तो म्हणे की नाही मी ब्लाइंड झाला म्हणून काय झालं मी काहीतरी मोठं करायचं आहे. तर त्यांनी काय केलं की मला म्हणे टीव्ही चॅनल काढायचे. ब्लाइंड झालेला माणूस त्याची ॲम्बिशन टीव्ही चॅनल काढायचे आणि त्यांनी प्रयोग केले. बरेचसे सिनियर इंजिनियर्स वगैरे बोलवून पाहिले आणि मला म्हणजे टीव्ही जे आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा कॉमेंट्री जी यायची क्रिकेटची टेस्ट मॅच रेडिओवर यायची आणि सगळे ग्रुपचे ग्रुप 15-20 जण मिळून आम्ही रेडिओ कानाला लावून किंवा असं ठेवून सगळे ऐकायचे. एक एक वॉल वर्णन यायचं. आताही वर्णन येते रेडिओवर येते पण आपण टीव्हीवर. तर त्यांनी ते नॅरेटिव्ह नेटवर्क काढलं की टीव्हीची मजा जी आहे क्रिकेटची ती ब्लाइंड सुद्धा घेऊ शकतात. असं ते नॅरेटिव्ह नेटवर्क त्यांनी अमेरिकेत काढलं आणि त्याला ते रेकॉर्डिंग डबिंग करायला सगळे ये नहीं होने वाला है इसमें इतना कॉस्ट आएगा सगळे डिस्करेज केलं. पण तरी काही यंग इंजिनियर्सनी चॅलेंज घेतलं आणि म्हणे आपण करके दिखा. तर ते विदिन रिसोर्सेस मध्ये त्यांनी ते नॅरेटिव्ह आताही तुम्ही पहा 8 ते 8:15 विविध भारतीय हवामान नावाचा एक प्रोग्राम आहे. तर हवामानामध्ये आजही येतो गेले 50-60 वर्षापासून तो प्रोग्राम कंटिन्यूड आहे 8 ते 8:15 15 मिनिटाचा आणि ते इलस्ट्रेटेड ड्रामा पूर्ण नाटक ते ऑडिओनी प्रेझेंट करतात आणि वी गेट द फील की खरोखर ते भांडून राहिले किंवा खरोखर ते एक्सप्रेस करून राहिले. तर तसं ते नॅरेटिव्ह नेटवर्क त्यांनी तिथे काढलं आणि नाव इज अ बिलियनर. त्याच्या चॅनल इतकी सक्सेसफुल झाली की नाव इज अर्निंग crores and crores of rupees. म्हणजे कुठलेही जे आपल्याजवळ आहे त्याला हाऊ टू युटिलाइज जे नॉलेज आहे जे स्किल्स आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता शाळेत जे शिकताय त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अवांतर वाचन किती आहे. वाचन हे फार महत्त्वाचे आहे जे तुम्ही लोकांनी बहुतेक माझ्या मते सोडून दिलेलं असेल कारण मी आजकाल सगळे लॅपटॉप आणि याच्यावरच पाहतात आणि ते चुकीचे याच्यात पाहतात. कालच आम्ही एक गेडाम साहेबांनीच नेलं होतं आम्हाला एक उद्घाटन केलं सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर एक युनायटेड नेशनचं पुस्तकाचं इनॉग्रेशन केलं. तर त्या लोकांनी तेच सांगितलं की वाचन फटशीकर ते हिंदवांचे हे जे होते आपले एडिटर त्यांनी हे सांगितलं की वाचन पुस्तक हे या पेपर फॉर्म मध्येच वाचायला जास्त सोपं आहे. ते समोर दिसलं की आपण 2 पानं वाचून घेतो. याच्यात लॅपटॉप मध्ये मग कधी हे नाही चालत कधी पायावर नाही आहे कधी नेट नाही आहे तर ते सगळे प्रॉब्लेम्स असतात. वाचन हे फार महत्त्वाचं आहे. हे बिल गेट्स वॉरन बफेट तुम्ही नावाचे मोठे मोठे ऐकले असाल. बिल गेट हा 50 पुस्तकं दरवर्षी वाचतो. बिल गेटचं नाव ऐकलं का नाही? 50 पुस्तकं म्हणजे आठवड्याला एक पुस्तक तो वाचतो. एवढे सगळे जगातले सगळे वाटेल ते लोक बिझनेस करतात पण पुस्तकं वाचणं त्यांनी सोडलेलं नाही. तुम्ही अवांतर तुमची लायब्ररी असेल आता किती लायब्ररीत लोक राहतात ते प्रिन्सिपल साहेबांना माहिती पण लायब्ररीचा कुठलं तरी एक चॅप्टर वाचा एक पान वाचा एका दिवसात पण वाचाल तर वाचाल अदरवाइज यू विल पेरिश. नॉलेज आरिफ मोहम्मद खान जे गव्हर्नर आहेत केरळचे त्यांचं नॉलेज तुम्ही कधी त्यांचे व्हिडिओ पहा इतकं